उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचा फोन टॅप होत असल्याचा संशय। शिंदे गटाचा एक आमदार विमान प्रवासामध्ये भेटला, त्यानं ही माहिती दिली। संजय राऊत यांचा रोखठोकमधून गौप्यस्फोट। मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे समाधी अवस्थेमध्ये, शिंदे सेनेच्या आमदारानं सांगितल्याचा संजय राऊत यांचा दावा। निवडणुकीनंतर शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचं अमित शहांनी आश्वासन दिलेलं, मात्र शहांनी ते पाळलं नाही। फसवणूक झाल्याचं शिंदेंना वाटतंय। देशमुख कुटुंबीय आज भगवानगडावरती जाणार। देशमुख कुटुंबीय भगवानगडाकडे जाण्यास रवाना। महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन पुराव्यांची फाईल सादर करणार। राजकारण म्हणजे गढूळ पाण्यामध्ये कपडे धुण्यासारखं आहे, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। काही लोक सुपारी घेऊन आरोप करतात, कोणत्याही प्रकरणामध्ये नाव घेतलं जातं, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत। बीड जिल्ह्यामध्ये 183 शस्त्र परवाने रद्द, आणखी 127 रद्द होणार। सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर प्रशासन सतर्क। बीडमधील पोलीस अधीक्षक नवनीत कौत यांचा वाळू तस्करांना इशारा। अवैध वाळू तस्करी बंद केली नाही तर हद्दपारी आणि मकोकाची कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिलाय। बांगलादेशी रोहिंग्यांच्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणामध्ये गुन्हा दाखल। सय्यद साजिद, शबाना बानो, नजमा बानो या तिघांनाही अटक। अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही, शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांची टीका। अशोक चव्हाण भाजपमध्ये नवीन आहेत, त्यांनी युती धर्माची माहिती कमी आहे, असं हेमंत पाटील यांचा घणाघात। माझ्या विरोधामध्ये भाजपच्या लोकांनी पैसे वाटले, 50,000ची लीड अपेक्षित असताना फक्त 3,500ची लीड मिळाली। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा गंभीर आरोप। भाजपनं युती धर्म पाळला, बालाजी कल्याणकर यांना भाजपची पूर्णपणे साथ होती। भाजपचे नेते प्रवीण साले यांचं कल्याणकर यांना प्रत्युत्तर। ऐतिहासिक वाघनखांचा राजधानी साताऱ्याच्या जवळ मुक्काम संपला। शिवकालीन वाघनख नागपूरला रवाना। नितीन देसाई यांच्या इंडीज आर्ट वर्ल्डला उच्च न्यायालयाचा दिलासा। कंपनी विरुद्धचा प्राप्तिकर विभागाचा आदेश रद्द। मुंबई महानगरपालिकेची नाले सफाई करण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू। मार्चपासून नाल्यातील गाळ काढण्याचं काम सुरू करण्याचं नियोजन। या कामासाठी 395 कोटी खर्च केला जाणार आहे। ऐरोली काटे मार्गावरती कट अँड कव्हर बोगद्याची रचना बदलण्याची वेळ। ठिसूळ मातीमुळे बोगद्याच्या रचनेमध्ये बदल। ई चार्जिंग स्टेशन संदर्भातलं धोरण अंमलात आणा। गृहनिर्माण संस्थांसंदर्भात न्यायालयाचे आदेश। इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध केल्यास वायू प्रदूषणाचा धोका कमी होण्यास मदत होईल, उच्च न्यायालयाचं निरीक्षण। माओवादग्रस्त भागासाठी 3,481 कोटींची तरतूद। 2024-2025च्या अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद 2,463 कोटींची करण्यात आली होती। मध्य रेल्वे मार्गावरती आज माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक। सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक। आज पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी ते कांदिवली 5व्या मार्गिकेवरती मेगा ब्लॉक। सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती कोणताही मेगा ब्लॉक नाही। नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जलजीवन प्राधिकरणाचे अधिकारी गैरहजर। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्री गुलाबराव पाटील आणि विभागाच्या प्रधान सचिवाला फोन। अधिकाऱ्यांना समज द्या, अन्यथा कारवाई करण्याचा दिला इशारा। चंद्रपूरमध्ये कुख्यात अजित राजगोंडनं शिकारी केलेल्या वाघांचे अवयव फॉरेन्सिक चाचणीसाठी रवाना। वाघांच्या शिकारी प्रकरणामध्ये सरकारकडून एसआयटी स्थापन। माजी सैनिक लालनेई संघ आणि अजित राजगोंड यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार। जवळपास 2 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याची सूत्रांची माहिती। भंडारा पोलिसांच्या सायबर बॉट प्रणालीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरती पोस्ट करत केलं पोलिसांचं अभिनंदन। महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी यांचा आज शाही विवाह सोहळा। वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावरती आज विठ्ठल रुक्मिणी मातेची शाही विवाह सोहळा संपन्न होणार। हजारो भाविक विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहणार।
वसंत पंचमीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा आकर्षक फुलांच्या सजावटीनं मंदिर सजलं। सजावट करण्यासाठी सुमारे 3.5 ते 4 टन फुलांचा आणि 1 टन ऊसाचा वापर। भंडाऱ्याच्या पिंपळगावमध्ये रंगणार शंकरपटाच्या 100रीचा थरार। 4 दिवसात शंकरपटामध्ये विजेत्यांना मिळणार ट्रॅक्टरसह लाखो रुपयांची बक्षिसं। नाशिकमध्ये सुला फेस्टला सुरुवात। आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून गेला वायनरीचा परिसर। कोरोनापासून सुला फेस्ट होता बंद। पुण्यामध्ये सोयाबीन खरेदीला 6 दिवसांची मुदतवाढ। आतापर्यंत उद्दिष्टांच्या 5 लाख टन खरेदी कमीच। राज्यामध्ये आतापर्यंत 9,42,000 टन सोयाबीनची खरेदी। 6 फेब्रुवारीपर्यंत ही खरेदी अशी सुरू राहणार आहे। धाराशिवमध्ये आधार अपडेट केवायसी मुळे शेतकऱ्यांचं 14 कोटी रुपये पडून। मागच्या 2 वर्षात शासनानं नैसर्गिक आपत्तीपोटी जाहीर केलेले अनुदान शेतकऱ्यांना वितरित। गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून माजी सभापतीची हत्या। सुखराम मडावी यांची घरालगत असलेल्या मैदानावरती हत्या करत नक्षलवाद्यांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न।